कामाला जी गती दिली आपण कोकणासाठी ती मला वाटत नाही ह्याच्या आधी कधी झाली असेल. आणि क्वचितच पुढचा काही काळ जर आपलं सरकार आणि आपण मजबूतपणे टिकणार म्हणजे टिकणारच. ही कोकणाची सुवर्ण संधी आपल्याला आता घालवायची नाहीये. कारण जर आपण बघितलं जसं मला वाटतं अदितीजी आपण इथे उल्लेख केलात, अनिल परब साहेब आपण देखील उल्लेख केलात की महाविकास आघाडीचं सरकार बनल्यानंतर शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर आपले तिघांचं पक्षाचं सरकार बनल्यानंतर जे पहिली बैठक झाली, मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, मला वाटतं रायगडासाठी आपण 600 कोटीचा प्रस्ताव हा मंजूर केला, पहिल्या बैठकीत मंजूर केला. आणि तसं आपलं काम सुरू आहे. पण योगीजी तुम्ही देखील जे सांगितलं मला की अनेक किल्ले आपल्या कोकणातले असतील, आपल्या महाराष्ट्रातले असतील, पर्यटन खातं असेल, सांस्कृतिक विभाग असेल, आम्ही म्हणजे मी आहे, अदितीजी आहेत, अमित भाई आहेत, आम्ही सगळे मिळून हे काम हाती घेतलेलं आहे. कारण जर 5 वर्षानंतर आम्हाला कधी कोणी विचारलं की आदित्य ठाकरे तुम्ही काम काय केलं, अदिती तटकरे तुम्ही काम काय केलं, अमित देशमुख तुम्ही काम काय केलं, पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्हाला जी संधी मिळाली, सुवर्ण संधी मिळालेली आहे महाराष्ट्राची सेवा करण्याची, या महाराष्ट्राची सेवा कशी केलीत, काय नक्की पर्यटन विभागातून केलं, तर आम्ही अभिमानाने सांगू शकतो की पहिलं काम जे आम्ही हाती घेतले ते म्हणजे आपल्या महाराजांचे, शिवरायांचे किल्ले संवर्धनासाठी घेतलेले आहेत. बातम्या आम्ही वाचत असतो, कधी कधी व्हॉट्सअपवर फोटो येत असतात, कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं, कुठच्या तरी किल्ल्यावर काही एक घटना घडलेली असते, कुठेतरी बुरुज पडत असतो, हे सगळे गोष्टी होत असतात, मान्य करतो मी. कारण साधारण 450 वर्षानंतर जे काही बांधकाम आपल्यासाठी ठेवलेलं आहे, आणि हे बांधकाम काही नुसतं दगडधोंड्यांचं बांधकाम नाहीये. जे शिवरायाने उभे केले ते नुसते किल्ले नाहीत, दगडाचे किल्ले नाहीत, तर जिवंत जीव असलेले किल्ले, आणि ही सगळी माणसं शिवप्रेमी उभे केलेत, हा महाराष्ट्र उभं केलेला आहे. तीच स्वप्न, तीच ध्येय धोरणं घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. ते जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं, त्यांनी दिल्ली समोर न झुकणारं हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं, तसंच आपलं महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे, आणि त्याच महाराष्ट्राला आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून जिथे जिथे पर्यटन खातं म्हणून असेल, सांस्कृतिक विभाग म्हणून असेल, मुख्यमंत्री स्वतः, उपमुख्यमंत्री महोदय स्वतः आम्हाला बोलवून सांगत असतात की आदिती तुम्ही इथे जा, तिथे जा, ह्या किल्ल्याचं तुम्ही थोडी निगराणी करा, तिथे जाऊन बघा काय होत आहे. आणि म्हणून आपण एक किल्ल्यांसाठी समितीच केलेली आहे. त्याच्यात काही इतिहासकार आहेत, काही तज्ज्ञ मंडळी आहे. कारण हे सगळे किल्ले हे संवर्धन करण्याची खूप कठीण काम असतं. म्हणजे असं काही सोपं काम नसतं की कुठेतरी आपलं जसं एखादी बिल्डिंग पडते आणि नंतर लगेच तुम्ही नवीन करता, प्रीफॅबचं इथे काम नसतं आपलं. हा दगड जसा असतो तसाच दगड आपल्याला वापरायला पाहिजे. योगेश तुम्ही इथे जे काम केलेलं आहे, या नगर परिषदेने असेल नाही, कुठचं नगर परिषदेने काम केलेलं आहे, योगेश तुम्ही काम केलेलं आहे. मी खास करून नगराध्यक्षताई तुमचं देखील अभिनंदन करतो. कारण हे जे काम आहे ते खूप कठीण काम आहे. मला आठवतं जेव्हा आम्ही हाऊसमध्ये बसलेलो तेव्हा योगेश माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं आपल्याला उद्घाटन करायचं आहे. अनिल परब साहेब माझ्या बाजूला बसले, ते बोलले होय आपल्याला इथे आता जाऊन उद्घाटन करायचं आहे. कारण काम अप्रतिम झालेलं आहे, सुरेख काम झालेलं आहे. पण इथे आल्यानंतर मला बरं या गोष्टीचं वाटलं की हे जे बांधकाम झालेलं आहे ते देखील सिमेंटचं नाही, जांभा दगड वापरलेला आहे. ही आपली कोकणाची एक वेगळी ओळख आहे. आणि मग जिथे जिथे जाऊ आम्ही काळजी घेत आहोत की जे जे किल्ले पुनर्बांधणीसाठी घेतलेले आहेत, संवर्धनासाठी घेतलेले आहेत, तिकडचं स्थानिक आता आपण वेगळ्या वेगळ्या भाषेतून वापरत असतो. स्थानिक नगरसेवक असतात, स्थानिक आमदार असतात, स्थानिक भूमिपुत्र असतात. पण महत्वाची गोष्ट ही असते की स्थानिक माती आणि स्थानिक दगड ह्याला वेगळं एक महत्व असतं. त्या मातीमध्ये जीव असतो, त्या मातीमध्ये प्रेरणा असते, त्या मातीमध्ये एक वेगळी आग असते. आणि ते ज्वलंत ठेवण्यासाठी बांधकाम देखील आपल्या राजाला शोभेल असं बांधकाम करण्यासाठी मी तुमचं खास करून अभिनंदन करतो. जेव्हा हा कार्यक्रम जाहीर झाला, खास करून मी इथे आवर्जून उल्लेख करीन तो आपल्या रवींद्र वायकर साहेबांचा करीन. त्यांनी देखील त्यावेळी पालकमंत्री म्हणून फंड दिला. अनिल परब साहेब आपण देखील हे काम पुढे आणलेलं आहे. तटकरे साहेब आपण जे आज सांगितलं हे खूप महत्वाचं आहे. कारण आपला आवाज, आपण असाल, विनायक राऊत साहेब असाल, आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. कारण खूप वेळा किल्ले संवर्धनाचं जेव्हा आपण काम हाती घेतो तेव्हा हे काम काही आपल्याकडे असतं, राज्य सरकारकडे असतं, आणि राज्य जे आर्किओलॉजीचे आपले इकडचे लोक आहेत त्यांच्याकडे असतं. पण जी कामं ही दिल्लीकडे आपण प्रस्तावित करत असतो, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया ज्याला आपण बोलतो, तिथे जाऊन जी कामं अडकतात तिथे आपण आवाज तर बुलंद करतच आहात. पण जिथे जिथे आमची देखील गरज लागेल तिथे आम्हाला कधीही बोलवत जा. महाराजांसाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही कधीही दिल्लीमध्ये येऊ. आणि दिल्ली समोर झुकणार तर नाही,
पण दिल्लीकडून चांगली कामं करण्याची आपली ताकद आहे ती आपण करून घेऊ. हे मी आधी देखील बोललेलो आहे की 2024 पासून आपणच सर्व दिल्लीत आवाज बुलंद करणारे असाल पुन्हा एकदा. पण कोकण परिसर जसं मी सांगितलं, मी 2-3 दिवस फिरत आहे आणि हे मला 2-3 दिवसापासून जाणवायला लागलेलं आहे. दोन्ही बाजूला माझे 2 पालकमंत्री म्हणजे एक उदय सामंत साहेब असतील, एक अनिल परब साहेब असतील, इतर जे माझे आमदार महोदय आहेत, आपले महाविकास आघाडीचे सर्वच आमदार महोदय, मग त्याच्यात राजन साळवी साहेब असतील, भास्कर जाधव साहेब असतील, योगेश कदम माझे मित्र असतील, सगळेच विनायक राऊत साहेब आपण देखील, आपण जी आधीपासून स्वप्न बघितलीत, मी विनायक राऊत साहेबांना देखील बरोबर फिरत आहे. गेले 10 वर्ष कोकणात फिरत आहे, वेगळ्या वेगळ्या वाड्यांवर वस्त्यांवर जात आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर ते जेव्हा खासदार नव्हते तेव्हापासूनची स्वप्न आणि आता जे खासदार झाल्यानंतर स्वप्न पूर्ती करत आहेत, मला अभिमान याच गोष्टीचा वाटतो की आधीचे कोकणाचे दौरे 3 दिवसात संपूर्ण व्हायचे. म्हणजे एक सिंधुदुर्गापासून रायगड पर्यंत 3 दिवसात दौरा व्हायचा. पण अदितीजी, तुम्ही, आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सगळे साथीदार सोबतीदार आपण जे कामं करत आहोत, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री महोदय बाळासाहेब थोरात साहेब असतील, मी अभिमानाने तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही दोघांनी कधीही त्यांच्याकडे नेलेला प्रस्ताव, मग होमस्टे पॉलिसीचा असेल, ॲग्रो टुरिझम पॉलिसीचा असेल, हॉटेलचे लायसन्सेस किती 80 होते त्याच्यानं 10 पर्यंत आणण्याचा प्रस्ताव असेल, कोकणासाठी काही चांगलं करण्याचा प्रस्ताव असेल, कधी या 3 व्यक्तींनी आणि कुठच्याही आमच्या साथीदार सोबतीदारांनी नाही आम्हाला म्हटलं नाहीये. त्यांनी सांगितलं तुमचा प्रस्ताव नाही, चला आम्ही पहिलं करून देतो. आणि म्हणून कोकणासाठी जे काही चांगलं करायचं, मी जे सतत सांगतोय की सुवर्ण संधी ती एकच गोष्टीसाठी सांगतोय की असं एक सरकार मजबूतपणे बनलेलं आहे आपलं की ह्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याचं कोकणावर एक खास प्रेम आहे. मला आठवतं मध्यंतरी